नमस्ते मित्रांनो, सोमेश्वरत्न यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मंडळी, आपण रेल्वेविषयी नवनवीन माहिती घेत असतो। आज आपण महाराष्ट्र एक्सप्रेस जी कोल्हापूर ते गोंदिया या शहरादरम्यान धावणारी पूर्ण महाराष्ट्राला कव्हर करणारी अशी एक गाडी आहे। या गाडीला आता LHB कोच बसवण्यात येणार आहेत। 1 जून 2025 पासून या गाडीला आता LHB कोच बसवण्यात येणार आहेत। त्यामुळे कोल्हापूर ते गोंदिया या मार्गावरील प्रवास आता खूप सुखकर होणार आहे। या गाडीला सद्यस्थितीला ICF कोच आहेत। सध्या 1 सेकंड AC, 4 थर्ड AC, 10 स्लीपर, 3 जनरल आणि 2 SLR अशा प्रकारे ही गाडी सद्यस्थितीला 20 कोचसह चालत आहे। या गाडीला LHB कोच बसवल्यानंतर या गाडीला सेकंड ACचा 1, 4 थर्ड AC, 7 स्लीपर, 4 जनरल, 2 गार्ड कम ब्रेक व्हॅन अशा प्रकारे ही गाडी 18 कोचसह चालणार आहे। म्हणजेच या गाडीचे 2 कोच कमी होणार आहेत। त्यामुळे स्लीपरमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही खूप आनंदाची बातमी नाही आहे। या गाडीला पूर्वी 10 स्लीपर कोच होते, ते आता कमी करून 7 स्लीपर कोच केलेले आहेत आणि जनरल डब्यांची संख्या वाढवण्यात आलेली आहे। 3 स्लीपरचे डबे कमी झाल्यामुळे या गाडीमध्ये स्लीपरमध्ये रिझर्वेशन आता कमी प्रमाणात होणार आहे। त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना यामुळे थोडा फटकाच बसणार आहे। रेल्वे प्रशासनाने पहिली जी कोच पोझिशन होती त्याप्रमाणे जर 10 स्लीपर, 4 थर्ड AC, 1 सेकंड AC, 4 जनरल, 2 गार्ड ब्रेक व्हॅन अशा प्रकारे ही जर कोच पोझिशन ठेवली तर या गाडीची कोच संख्या वाढणार आहे आणि कोल्हापूर ते नागपूर गोंदिया या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही खूप आनंदाची बातमी राहणार आहे। त्यामुळे खूप लांबवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना यामुळे खूप दिलासा मिळणार आहे। या गाडीने जास्त करून कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, अहिल्यानगर, भुसावळ, जळगाव, अकोला या मार्गावरील अनेक प्रवासी दररोज प्रवास करतात आणि ही गाडी दररोज चालते। त्यामुळे या गाडीला खूप डिमांड असतं। त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या गाडीचे स्लीपरचे डबे 10 ठेवावेत। त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना या गाडीमध्ये रिझर्वेशन मिळणं खूप सोपं होणार आहे। ही गाडी पूर्ण अर्धा महाराष्ट्र कव्हर करते। ही गाडी कोल्हापूरहून निघाल्यानंतर कोल्हापूर, मिरज, सांगली, सातारा, पुणे, अहिल्यानगर, मनमाड, जळगाव, भुसावळ, अकोला, नागपूर, गोंदिया अशा प्रकारे अनेक शहरांना जोडण्याचं ही रेल्वे काम करते। सद्यस्थितीला या गाडीला ICF कोच आहेत, ते सुरक्षेच्या दृष्टीने योग्य नाहीत। त्यामुळे आता या गाडीला LHB डबे बसवण्यात येणार आहेत। LHB डबे सुरक्षेच्या दृष्टीने खूप चांगले आहेत, पण या LHB करण्याच्या नादामुळे या गाडीची कोच संख्या कमी होत आहे। त्यामुळे स्लीपरमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही खूप आनंदाची बातमी नाही आहे। रेल्वे प्रशासनाने याकडे जरूर लक्ष द्यावं आणि सर्वसामान्य प्रवाशांसाठी ज्या काही उपाययोजना करता येतील त्या कराव्यात। या गाडीला जनरल डब्यांची संख्या वाढवली आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे, पण स्लीपर डब्यांची संख्या कमी करणं हे काही योग्य नाही आहे। ही गाडी LHB झाल्यानंतर या गाडीची स्पीड वाढणार आहे, या गाडीची सुरक्षा वाढणार आहे, हे सर्व काही चांगलं होणार आहे। फक्त रेल्वेने स्लीपर डब्यांची संख्या जैसे थे ठेवावी। त्यामुळे सर्व प्रवाशांसाठी ही खूप आनंदाची गोष्ट राहणार आहे आणि कोल्हापूरकरांना, नागपूरकरांना, पुणेकरांना ही गाडी LHB झाल्यानंतर खूप आनंददायक आणि सुखकर असा प्रवास होणार आहे। ही माहिती आपणास कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा। आपणास हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला जरूर लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। सर्वांचे मनापासून धन्यवाद।